सर्व श्रोते हो, रामकृष्ण गोविंद. 10वा स्कंद, 87वा अध्याय, वेदस्तुतीचा आणि आणि श्लोक क्रमांक 39. ब्रह्मज्ञानावर आपण चर्चा करत आहोत. ब्रह्मस्वरूपाशी, ब्रह्मतत्वाशी एकरूप होणं हे माझ्या जीवनाचं एकमेव अंतिम ध्येय. पण असं काही ऐकलं अवघड शब्द आणि फारसं तप करायची, प्रयत्न करायची जर इच्छा नसेल तर हे आपल्याला जमणार नाही. पण मला सांगा, का जमणार नाही हो? का जमणार नाही? असं म्हणताना आज मला अचानक विष्णू सहस्रनामातलं शेवटचं नाम सर्वप्रहरणायुध हे नाम भगवंतांचं आठवलं. भगवंतांचं हे नाम आठवलं. सर्वप्रहरणायुध म्हणजे सर्व आयुधानी, शस्त्रांनी, अस्त्रांनी युक्त. ही सर्व ज्यांची आयुधे, म्हणजे ज्या आयुधांचं मध्ये मध्ये नाम म्हणून विष्णू सहस्रनामात वर्णन आहे, ती सर्व आयुधे ज्यांची आहेत ते सर्व प्रहरणायुध. आता मला सांगा, गदा, बाण, तोमर वगैरे वगैरे ब्रह्मास्त्र ही अस्त्र आज नाहीत, खरं आहे. आणि आज मला त्याचा उपयोग नाही, हेही खरं आहे. परंतु अस्त्र आणि शस्त्र ही रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, प्रातिनिधिक आहेत, जी विष्णू सहस्रनामात म्हटली आहे ती. पण याचा अर्थ आज माझ्याकडं शस्त्र आणि अस्त्र नाहीत असं आहे का हो? मला शस्त्र आणि अस्त्र यांचा खरा अर्थ माहीतच नाही. आज माझ्या जीवनात अशा या अस्त्रांचा काय संबंध आहे सांगा? पण माझ्या जीवनात आज अस्त्र आणि शस्त्र कोणती आहेत सांगू? ही सगळी शस्त्र आणि अस्त्र आपल्याकडं आहेत. महात्मा गांधींचं सत्याचा आग्रह हे माझ्यासाठी शस्त्र नव्हे का हो? दधीची ऋषींची सर्वस्व दानाची वृत्ती हे माझे शस्त्र नव्हे का हो? नचिकेताची निश्चयी वृत्ती हेच माझे शस्त्र नव्हे का हो? सुदामाची समर्पणता हे माझे शस्त्र नव्हे का हो सांगा? अहिंसा धर्म हे माझे शस्त्र नव्हे का सांगा? कोमल व मृदुवाणी, एकाग्रता, मनाची स्वच्छता, निष्काम कर्म करण्याची वृत्ती, समत्व भाव ही माझी शस्त्रे नव्हेत का सांगा? आणि सगळ्यात महत्वाचं, या शस्त्रांचा वापर करून मी ब्रह्मतत्वाची प्राप्ती करून घेऊ शकतो, निश्चित करून घेऊ शकतो. फक्त माझ्याकडं आर्तता पाहिजे. आणि परत तरुणांना सांगतो, ब्रह्मज्ञान, ब्रह्मतत्वाची प्राप्ती, परमात्मतत्वाशी एकरूपता, भगवंतांची ओळख, ईश्वराशी समर्पण हे सगळं म्हणजे संसार सोडावा
असं नाही. मी संसार करत करत सत्यम परम धीमहि म्हणजे त्या सत्य तत्वाचं जाणून घेऊन ध्यान करू शकतो. संसार करत करत फक्त मला निश्चय हवा, तप हवं, निष्ठा हवी आणि धर्माचं आचरण हवं. त्यासाठी धर्म म्हणजे काय हे मला निश्चितपणानं समजलं पाहिजे. मी 4 वेळेला नारदानी युधिष्ठिराला धर्माची 30 लक्षणं सांगितली आहेत. भागवतामध्ये मी किमान 3 ते 4 वेळेला सांगितलेली आहेत. उद्या परवा परत हवं तर सांगतो. पण तो माझा मार्ग आहे सत्यतत्वाची एकरूपतेचा, ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीचा तो मार्ग आहे आणि मी तो चोखाळलाच पाहिजे. पण त्यासाठी धर्म म्हणजे काय हे मला समजलं पाहिजे. प्रास्ताविक आहे. मी आज तुम्हाला 39वा श्लोक त्यावर आपण चिंतन करणार आहोत. वेदस्तुती तुम्ही नीट ऐका हो, संपत आलेलं आहे. आता मी तुम्हाला देतो म्हटलेलं आहे. सगळीच्या सगळी 14 पासून 10व्या स्कंदाच्या 87व्या अध्यायाच्या 14 काय पहिल्या श्लोकापासून शेवटपर्यंत सगळी प्रवचनं एका फाईल मध्ये घालून देतो म्हणून शब्द दिलाय. देतो तुम्हाला, पण तुम्ही ऐका, मन एकाग्र करून ऐका. आज आता 39वा श्लोक सांगतो. आधी आज गंमत म्हणून परत म्हणजे मध्ये 1-2 वेळेला मी संस्कृत श्लोक वाचले. आज पण 39वा श्लोक वाचतो. काय समजतं बघा जरा. काय म्हटलेलं आहे? यदि न समुद्धरंती यतयो रुधी कामजटा दुरधिगमो सताम रुधी गतो स्मृत कंठमणिः असुतृपयोगिना मुभयतोप्यसुखं भगवन् ननपगतांत कादन धीरूढ पदात भवता. श्लोक साधारण संस्कृत येणाऱ्या माणसाला सुद्धा याचा अर्थ समजणार नाही आणि अर्थ वाचून सुद्धा प्रत्येक शब्दावर रेंगाळल्याशिवाय त्याचा अर्थ समजून घेतल्याशिवाय समजणार नाही. बघा काय म्हटलेलं. हिंदी अर्थ मराठी अर्थ वाचून दाखवतो. भगवान यदि मनुष्य योगी होकर भी अपने हृदय की विषय वासनाओं को उखाड़ नहीं फेंकते तो उन असाधकों के लिए आप हृदय में रहने पर भी वैसे ही दुर्लभ है जैसे कोई अपने गले में मणि पहने हुए हो, परंतु उसकी याद न रहने पर उसे ढूंढता फिर इधर उधर. जो साधक अपनी इंद्रियों को तृप्त करने में ही लगे रहते हैं, विषयों से विरक्त नहीं होते, उन्हें जीवन भर और जीवन के बाद भी दुख ही दुख भोगना पड़ता है, क्योंकि वे साधक नहीं दंभी है. एक तो अभी उन्हें मृत्यु से छुटकारा नहीं मिला है, लोगों को रिझाने, धन कमाने आदि के क्लेश उठाने पड़ रहे हैं, और दूसरे आपका स्वरूप न जानने के कारण अपने धर्म कर्म का उल्लंघन करने से परलोक में नरक आदि प्राप्त होने का भय भी बना रहता है. प्रभो, मैं दंभपूर्ण संन्यास के बहाने लोगों को ठग रहा हूँ.
श्रीधर स्वामी म्हणतात, एकमात्र भोग की चिंता से ही आतुर हूँ तथा रात दिन नाना प्रकार के उद्योगों की रचना की थकावट से व्याकुल तथा बेसुध हो रहा हूँ। मैं आपकी आज्ञा का उल्लंघन करता हूँ, अज्ञानी हूँ और अज्ञानी लोगों के द्वारा प्राप्त सम्मान से ही मैं संत हूँ, ऐसा घमंड कर बैठा हूँ। दीनानाथ दया निधान परमानंद मेरी रक्षा कीजिए। मराठी अर्थ काय बघा, हे भगवन, अज्ञानी लोकांनी योगी होऊन सुद्धा जर आपल्या हृदयातील विषय वासनांना उखडून फेकून दिले नाही तर आपण त्यांच्या हृदयात असून सुद्धा एखाद्याने आपल्याच गळ्यातील मणी आठवण नसल्याने इकडे तिकडे धुंडाळावा त्याप्रमाणे ते आपल्याला शोधत राहतात, पण आपण त्यांना सापडत नाही। जे लोक आपल्या इंद्रियांना तृप्त करण्यातच मग्न असतात त्यांना इहलोकी उपभोगासाठी, द्रव्यार्जन इत्यादीसाठी कष्ट करावे लागतात, शिवाय जन्म मृत्यूपासून त्यांची सुटका झालेली नसते आणि आपले स्वरूप न समजून घेतल्यामुळे स्वतःच्या वर्णाश्रम धर्माचे उल्लंघन त्यांच्याकडून होते, म्हणून परलोकात गेल्यावर नरकाची भीती राहते। ऐकलात? मराठी अर्थ परत परत तुम्ही वाचू शकता, तुमच्याकडे पुस्तक असेल तर पुस्तक घ्या। गीता प्रेस गोरखपूरचे 2 खंड, डाव्या बाजूला संस्कृत श्लोक, उजव्या बाजूला मराठी अर्थ। पुस्तक विकत घ्या, आग्रह आहे। सध्या 2 खंडाची मिळून किंमत 520 रुपये, पण किमतीची पर्वा करू नका, अनमोल ठेवाय, अनमोल ठेवाय। आता काय म्हटले बघा, भगवान, यदि मनुष्य योगी यति होकर भी अपने हृदय की विषय वासनाओं को उखाड़ नहीं फेंकते तो उन असाधकों के लिए आप हृदय में रहने पर भी वैसे ही दुर्लभ है जैसे कोई अपने गले में मणि पहने हुए हो, परंतु उसकी याद न रहने पर उसे ढूंढता फिरे इधर उधर। मला सांगा, भागवतात, गीतेत अनेक वेळेला एक सिद्धांत आलेला आहे, अहम सर्वेषु भूतेषु भूतात्मावस्थितः सदा। अहम सर्वेषु भूतेषु भूतात्मा अवस्थितः सदा। मी, भगवान म्हणतात, मी 3ऱ्या स्कंदातला श्लोक, ते कपिल मुनी मातेला सांगतात, तो श्लोक सांगतोय, अहम सर्वेषु भूतेषु भूतात्मावस्थितः सदा तमवज्ञाय मां मर्त्यः कुरुतेर्चार विडंबनम। मी प्रत्येक प्राणीमात्राच्या हृदयात आहे। तुमच्या हृदयात भगवंत आहेत, माझ्या हृदयात भगवंत आहेत, पण मला माहीतच नाही, माझी भावनाच नाही, माझा दृढ विश्वासच नाही। मी देवळात मूर्तीत त्यांना हुडकतो आणि मग मला ते कसे सापडतील? सापडणार नाहीत। आणि मग तमवज्ञाय मां मर्त्या कुरुतेर्चार विडंबनम, काय म्हटलेलं आहे? तमवज्ञाय, त्या हृदयस्थ जनार्दनाची, हृदयात वास करून असणाऱ्या भगवंतांची अवज्ञा करून,
तमवज्ञाय माम मर्त्या कुरुतेर्चार विडंबनम. काय करतो मी? फोटोची, मूर्तीची आणि कशाची? देवळात जाऊन, मंदिरात जाऊन पूजा करतो. हे हे भगवंतांच्या पूजेचं विडंबन आहे असं म्हटलेलं आहे. अहो अहो मी आतमध्ये जाऊन अंतर्मुख होऊन त्यांना हुडकलं पाहिजे, जाणलं पाहिजे, ओळखलं पाहिजे, एकरूप झालं पाहिजे. आत आहेत हो, आत आहेत, पण मी तसा शोधच घेत नाही. बहिर्मुखता हा माझा फार मोठा दोष आहे हो. कसं सांगू सांगा? इथं इथं उदाहरण दिलेलं आहे की जैसे कोई अपने गले में मणि पहने हुए हो परंतु उसकी याद न रहने पर उसे ढूंढता फिरे इधर उधर. एक मोठा मोठा एक पुराणातली गोष्ट आहे बरं का, पण ती गोष्ट आपण बाजूला ठेवायची आणि त्या गोष्टीच्या अंडरलाईंग प्रिन्सिपल जे तत्व आहे ना ते घ्यायचं. एक मोठा हिऱ्याचा व्यापारी होता, खूप श्रीमंत होता. त्याला एका गावाहून दुसऱ्या गावाला जाऊन हिरे विकायचे होते. भरपूर हिरे होते त्याच्याजवळ आणि ते दुसऱ्या गावाला जाऊन विकायचे होते. त्या दुसऱ्या गावाला जायला 2 रात्रींचा प्रवास करणं आवश्यक होतं. 2 दिवस आणि 2 रात्री तो सगळे हिरे आपल्या बरोबर घेऊन रेल्वेमध्ये प्रवासाला जातो. हे एका चोराला समजतं आणि चोर निश्चय करतो की 2 रात्री आहेत, आपण हे हिरे चोरायचे. शेठजी झोपले की आपण हिरे चोरायचे. तो अशा बेतानी त्यांच्या डब्यात त्याच गाडीत प्रवास करायला जातो. काय होतं? तो म्हणतो रात्री आपण हिरे चोरायचे. शेठजींना झोप लागल्यानंतर म्हणून तो काय करतो? तो 7-7:30ला झोपतो आणि 9-9:30ला उठतो. 10-10:30ला ते शेठजी झोपतात, गाढ झोपतात. तो मग त्यांचं सगळं सामान त्यांच्या गादीखाली, कोटाच्या खिशात, बॅगेत सगळीकडं हिरे धुंडाळतो, पण त्याला काही ते सापडत नाही. असाच पहिल्या रात्रीचा वेळ जातो. तो दिवसभर आराम करतो, पण आता निश्चय करतो की आज रात्री मात्र काहीही करून आपण हिरे चोरायचे. तो दुसऱ्या रात्री सुद्धा पहिल्या रात्रीसारखा थोडा वेळ झोपतो आणि शेठजी झोपल्यानंतर सगळा शोध घेतो हो, सगळा शोध घेतो. तो म्हणतो या शेठजीकडे हिरे आहेत हे मला पक्क माहिती आहे, पण आता सापडत का नाहीत? त्याला आश्चर्य वाटतं. दुसरी रात पण जाते, रात्र. तिसऱ्या दिवशी सकाळी स्टेशन येतो, शेठजी उतरतात. हा चोर पण उतरतो, पण त्या चोराला उत्सुकता असते की हे हिरे शेठजींनी कुठं ठेवले, मला का सापडले नाहीत, असं तो मनात विचार करतो आणि ठरवतो की आता आपण शेठजीलाच विचारायचं की तुम्ही काय केलं. तो शेठजींना विचारतो. शेठजी काय म्हणतात? अरे मला माहित होतं तुला हिऱ्याची चोरी करायची आहे आणि तू शोध घेणार, म्हणून मी काय केलं, तू 7 ते 9 झोपलास ना, तेवढ्या वेळात मी ते हिरे तुझ्याच बॅगेत लपवले. तू तुझ्या जवळ शोधायचं सोडून तू बाहेर शोधलंस. तू तुझी बॅग शोधली असतीस तर तुला हिरे मिळाले असते. दुसऱ्या दिवशी पण मी तेच केलं. सकाळी तू उठल्यानंतर डुलकी घेताना मी तुझ्या बॅगेतले हिरे काढून घेतले. गोष्ट सोडा,
गोष्ट भागवतात अशा कथा अनेक आहेत. मला माझ्या आईने लहानपणी गोष्ट सांगितली. एक होतं माकड, एक होतं उंदीर, एक होतं मांजर. त्यांनी बनवली खीर, अमुक तमुक. मी खीर खाल्ली तर बुड घागरी. मला ती गोष्ट माहीत नाही, मी विसरलो. पण आईने सांगितलं म्हणून दिली. खरं बोलावं. तसं तत्व काय आहे की भगवंत माझ्या हृदयात आहेत, माझ्या जवळ आहेत. इतके जवळ अंतरंगात आहे की मला ते माहीतच नाही आणि मी त्यांना प्रचंड प्रमाणात सगळ्या विश्वात बाहेर हुडकतो. मला कसे सापडतील सांगा, कसे मिळतील? यदि मनुष्य योगी यति होकर भी अपने हृदय की विषय वासनाओं को उखाड़ नहीं फेकते. आहे प्रामाणिक तुम्ही स्वतःशी प्रामाणिक आहात का? विचारा प्रश्न मनाला. मी विषय वासना, भोग वासना, इच्छा काय जे असेल ते या उखडून फेकून दिल्या आहेत का? याचा अर्थ मी गेलो माझ्या भाच्याकडे. भाचा म्हणाला, मामा आज रात्री AC मध्ये निवांत झोपा. माझ्याकडे AC नाही. भाच्याने सांगितलं उन्हाळा आहे, शांतपणे मस्त ACचा उपभोग घेत झोपा. आता मी भाच्याला म्हणायचं का, हे मी भोग घेत नाही, भोगापासून परावृत्त आहे, मी AC मध्ये झोपणार नाही. असं नाही. त्याग भावनेने भोग घे, पण भोगात आसक्त राहू नकोस. मी भोगात आसक्त आहे का? तुम्ही कधी विचारले मनाला? आहे तुमची खात्री? काय म्हटलेलं आहे? योगी यति होकर भी, आपण तर नाहीच आहोत, सामान्य आहोत. फिर भी अपने हृदय की विषय वासनाओं को उखाड़ नहीं फेंकते, तो उन असाधकों के लिए आप हृदय में रहने पर भी वैसे ही दुर्लभ है जैसे कोई अपने गले में मणि पहने हुए हो, परंतु उसकी याद न रहने पर उसे ढूंढता फिरे इधर उधर. जो साधक अपनी इंद्रियों को तृप्त करने में ही लगे रहते हैं, विषयों से विरक्त नहीं होते, उन्हें जीवन भर और जीवन के बाद भी दुःख ही दुःख भोगना पड़ता है. विषयापासून उपभोगापासून सुख मिळतं का हो? सुख मिळतं का? कोण तो? माझ्या आता नाव लक्षात येत नाही. भागवतात एक अध्याय आहे. कोण तो राजा? माझं म्हातारपण घ्या आणि तुमचं तारुण्य मला द्या, असं आपल्या मुलांच्याकडं मागणारा. त्यातल्या 4 मुलापैकी एका मुलाने वडिलांच्या प्रेमापोटी त्यांचं म्हातारपण आपल्याकडं घेतलं, आपलं तारुण्य आपल्या वडिलांना दिलं. इतकं करून सुद्धा तो राजा तरुण होऊन सुद्धा भोगापासून विरक्त झाला नाही. नाव आठवत नाही, भागवतात एक अध्याय आहे, पण नाव आणि ती कथा गौण आहे. मी भोगापासून विरक्त आहे का? भोग भोगत भोगापासून विरक्त व्हायला पाहिजे. क्योंकि वे साधक नहीं दंभी है. एक तो अभी उन्हें मृत्यु से छुटकारा नहीं मिला. लोगों को रिझाने, धन कमाने आदि के क्लेश उठाने पड़ रहे हैं. तुमचा भागवतावर आणि गीतेवर विश्वास आहे का हो सांगा?
विश्वास आहे का? आणि असेल तर इथं काय म्हटलंय बघा, धन कमाने और लोगों को रिझाने क्लेश उठाने पड रहे हैं. मी ते क्लेश मानण्यात आनंद मानतो, कारण मला आनंद म्हणजे कायच माहीत नाही. मला त्या कसली गादी, हल्ली साध्या कापसाच्या गाद्या मिळत नाहीत, त्या जवळजवळ 6 इंच रुंदीच्या कसल्या त्या गाद्या मिळतात, अगदी फोमच्या, आणि तशाच उशा. पण यासाठी मी धडपडतो, यासाठी धडपडतो. मला चांगलं चुंगलं खायला हवं, चांगलं चुंगलं लिहायला हवं, सोन्याचे दागिने हवे, बैंक बैलेंस हवा. इसके लिए मैं क्लेश उठाने तैयार हूँ, लेकिन भगवत प्राप्ति के लिए क्लेश करने में मुझे कष्टता होती है. नहीं चाहिए. मला सांगा, कल्पना करा, कल्पनाच करा, पण मनाशी प्रामाणिक राहा. तुमचं तुमच्या मनाला उत्तर द्या. तुमच्याकडं उद्या सकाळी 5 वाजता दरवाजावरची बेल वाजली, तुम्ही झोपेत दूधवाला समजून तुम्ही दूध घ्यायला पातेले घेऊन गेला, तुम्ही बघितलं समोर भगवान श्रीकृष्ण, तुम्ही प्रसन्न होता. त्यावेळेला भगवान तुम्हाला म्हणतात, हे दिलीप आपटे, मी तुझ्या पुढे 2 पर्याय ठेवतो. 2 पर्याय. पर्याय नंबर 1, मी तुला या सेकंदाला 42 कोटी रुपये देतो. 42 कोटी ह्या माझ्या ताकदीप्रमाणे मी आकडा सांगितला, माझी त्याच्या पुढे उडीच जात नाही. पण भगवान म्हणाले, मी तुला अमर्याद संपत्ती देतो. हा एक पर्याय. आणि दुसरा पर्याय, मी तुला स्वतःला देतो. आता तुम्ही प्रामाणिकपणानं सांगा, अमर्याद धन आणि स्वतः भगवान, तुम्ही अमर्याद धन निवडाल का भगवंतांना निवडाल? आता तुम्ही म्हणाल की मी भगवंतांना निवडेन, परंतु दुर्योधनाने त्यांचं काय ते 7 का 11 अक्षौहिणी सैन्य मागितलं, आणि अर्जुन म्हणाला, न धरी शस्त्र करी चालेल, पण मला तुम्ही हवे आहात. मी अर्जुन आहे का दुर्योधन आहे? सांगा तुम्ही मला. आणि तुम्ही म्हणाल, हो मी अर्जुन आहे, मला भगवंत हवेत, पण तुमचं दैनंदिन आचरण कॉन्ट्ररी आहे, याच्या विरुद्ध आहे. काय म्हटलेलं आहे? लोगों को रिझाने, धन कमाने आदि के क्लेश उठाने पड़ रहे हैं, और दूसरे आपका स्वरूप न जानने के कारण. 7वा अध्याय गीतेचा काढा. गीतेच्या 7व्या अध्यायात भगवान म्हणतात, मी कोण आहे ते मी स्वतः तुला सांगतो. आता यापेक्षा भगवंतांची ओळख स्वतः भगवंतांच्या पेक्षा दुसरं कोण सांगणार सांगा? आणि मी या दृष्टीने 7वा अध्याय अभ्यासला आहे. मला भगवंतांची ओळख हवी आहे का हवी? काय म्हणतात? आपका स्वरूप न जानने के कारण, भगवंतांचं स्वरूप मी जाणतच नाही. आणि ठीक आहे हो, अति अवघड आहे. अरे पण प्रयत्न मी जर प्रयत्न केला तर माझ्या बरोबर भगवान पळत येतात आणि मला उचलून धरतात. काय म्हटलेलं आहे? और दूसरे आपका स्वरूप न जानने के कारण अपने धर्म कर्म का उल्लंघन करने से परलोक में नरक आदि प्राप्त होने का
भय भी बना ही रहता है। धर्म कर्म का उल्लंघन काय हो, धर्म म्हणजे कर्म म्हणजे काय, आणि त्याप्रमाणे मी समजून घेतो का मी धर्माचं उल्लंघन करतो? विचार करा. मी सांगतो नाही, मी शब्दशः भागवतातले शब्द घेऊन आपण चिंतन करत आहोत. मराठी अर्थात काय म्हटलेलं आहे? अज्ञानी लोकांनी योगी होऊन सुद्धा अज्ञान काय हो, अज्ञान 10 वेळा सांगितलेलं आहे. 10 वेळा. शेवटी जे तरुण मुलं आहेत ना, ते माझे विद्यार्थी आहे. मला त्यांना आईच्या प्रेमाने रागवावंच लागतं हो, रागवावंच लागतं. आई मुलाला रागावते. मुलगा म्हणतो मी पावसात भिजायला जातो. आई म्हणते नको. मुलगा 10 वेळा विचारतो. 11व्या वेळेला आई म्हणते मर जा. आता त्या मर जाचा अर्थ मुलाने मरावं असा असतो का हो? हे आईचं प्रेम असतं का? तसं मी तुम्हाला वारंवार मला जे समजलंय ते सांगतो. तुम्ही अभ्यास करा हो, चिंतन करा. अज्ञानी लोकांनी योगी होऊन सुद्धा जर आपल्या हृदयातील विषय वासनांना उखडून फेकून दिले नाही, तर आपण त्यांच्या हृदयात असून सुद्धा एखाद्याने आपल्याच गळ्यातील मणी आठवण नसल्याने इकडे तिकडे धुंडाळावा, त्याप्रमाणे ते आपल्याला शोधत राहतात, पण आपण त्यांना सापडत नाही. जे लोक आपल्या इंद्रियांना तृप्त करण्यातच मग्न असतात, त्यांना इहलोकी उपभोगासाठी, द्रव्यार्जन इत्यादीसाठी कष्ट करावे लागतात. शिवाय जन्म मृत्यूपासून त्यांची सुटका झालेली नसते. जन्म मृत्यूपासून सुटका म्हणजे अमर होणं असा अर्थ आहे का हो? नाही. जन्म मृत्यूपासून सुटका म्हणजे त्या वेळेला जे मृत्यूचं भय आहे ते भय निघून जाणं. शुकाचार्यांनी सांगितल्यानंतर परीक्षित म्हणाला, महाराज मी निर्भय झालो. जन्म मृत्यूचं भय, सुटका झालेली नसते. आणि आपले स्वरूप न समजून घेतल्याने स्वतःच्या वर्णाश्रम धर्माचे उल्लंघन त्यांच्याकडून होते. म्हणून परलोकात गेल्यावर नरकाची भीतीही असते. परलोक सोडा हो, परलोक सोडा. मी या जन्मात आत्ता इथे या दिवसात नरक भोगतो. हे याबद्दल आपण जास्त, माझी वेळ झाली. उद्याच्या प्रवचनात धर्म म्हणजे काय हे सांगितलंय, पण मी परत एकदा सांगतो आणि नंतर मग आपण 40व्या श्लोकाकडे जाऊ. रामकृष्ण गोविंद हरे कृष्ण.